महोदय, आपण आत्ता जे उत्तर देऊन राहिले त्याच्यात मला एक माहिती पाहिजे. तुम्ही म्हटलं खताचा, तुम्ही अमरावती जिल्ह्याचा आता बच्चूभाऊनेही उल्लेख केला. 30 जूनपर्यंत 12,700चं आवंटन होतं आणि 3,000 क्विंटल आम्हाला भेटलं, 3400. म्हणजे तुम्ही पहा, 12,000चं DAPचं आवंटन होतं, म्हणजे 30 जूनपर्यंत 12,000 टन यायला पाहिजे होतं आणि तिथं आलं 3439. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, माननीय मुख्यमंत्र्यांच्या खरीप मीटिंगमध्ये, अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये जवळपास मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं होतं की लिंकिंग हे जे आहे हे विक्रेते करत नाही, ह्या कंपन्या करतात. हे शासनानं मान्य केलेलं आहे. आणि त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आणि अमरावतीला पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी सांगितलं होतं की गुन्हे जर दाखल करायचे असले तर डायरेक्ट कंपनीला करा, कारण की मेजर कंपन्या ह्या ज्या तुम्हाला खतं देतात त्या सर्व सेमी गव्हर्नमेंटच्या तुमच्या सरकारी कंपन्या आहे. त्याच्यात इफको असू द्या, RCF असू द्या, कोरोमंडल असू द्या. मग ह्या ज्या कंपन्या आहे या कंपन्यावर कोणत्या किती जिल्ह्यात गुन्हे दाखल झाले आहे आणि कंपन्यावर गुन्हे दाखल झाले आहे का, त्याचा आकडा आपल्याजवळ आहे का. आणि त्याच्यानंतर तिसरा मुद्दा जो खोत साहेबांनी विचारला, बच्चूभाऊने विचारला की आज तुम्ही सांगा की 44% वाटप झालं, म्हणजे आज जुलै चालू झाला, 44%चं वाटप झालं. आणि ह्या ज्या कलेक्टरच्या अधीनस्थ कमिट्या आहेत तुमच्या लोन वाटपच्या, अशा किती जिल्ह्याचा आकडा तुमच्याजवळ आहे का की ज्या जिल्ह्यांना 60%, 70%, म्हणजे तुम्ही ॲव्हरेज राज्याचा सांगितला, परंतु जर 44% जर आज कर्ज वाटप झालेलं असेल तर या जिल्ह्यात बाकीच्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती काय असेल. आपण जरी म्हणत असाल की मुद्दा कोणताही असला तरी आपल्या उत्तरामध्ये जे दिलेलं आहे तर आपण या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार आहे, कारण की यांची जबाबदारी होती की त्यांनी वेळोवेळी बैठका घेऊन हे जवळपास 60, 70, 80% न्यायला पाहिजे होतं. त्यांनी नेलं नाही तर त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहे. राज्य बँकर्स असोसिएशन नेहमी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राहते, खाली जिल्हा कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली. तर त्या बँकर्सचे जे प्रमुख आहे कलेक्टर, ज्या जिल्ह्याचा आज कमी वाटप झालेलं आहे त्यांना तुम्ही शोकास नोटीस इश्यू केलाय का. कारण की शेवटी आज 44% म्हणजे तुम्ही सीझन संपत आला तिथं ही परिस्थिती आहे. आपण या 2-3 प्रश्नाची माझी उत्तरं द्या. मंत्री महोदय, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आपण अमरावती जिल्ह्याच्या खताच्या संदर्भात मुद्दा उपस्थित केला. तसं तर प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयांनी त्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे बैठक घेऊन जिल्हाधिकारीसोबत नियोजन केलेल्या प्रत्येक विधानसभा स्तरावर देखील आपण अशा पद्धतीची बैठक घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. बहुतांश ठिकाणी हे झालेलं आहे. तरी देखील अमरावतीच्या संदर्भामध्ये जर आपली काही तक्रार असेल तर मी आजच सभागृह संपण्याच्या पूर्वीच त्या विषयावर त्यांच्याशी बैठक घेऊन तो विषय निश्चितपणे मार्गी लावण्यात येईल. दुसरं, कर्ज पुरवठ्याच्या संदर्भामध्ये आपल्या राष्ट्रीयकृत बँकेने 6,490 कोटी रुपये वितरित केलेले आहे. आणि ओव्हरऑल जर आपण या ठिकाणी पाहिलं तर यावर्षी पेरणीच लेट झालेली आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी कर्जाच्या संदर्भामध्ये त्यामुळे थोडंसं उशीर झालेला आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये पुन्हा एकदा सर्व पालकमंत्री महोदयांना आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात सूचना दिल्या जातील. त्याचा परत एकदा रिव्ह्यू घेण्यात येईल. आणि जर आपल्याला असं कुठल्याही स्पेसिफिक एखाद्या जिल्ह्याची जसं आपण अमरावतीची तक्रार दिली तर सभागृहाच्या सदस्यांना देखील माझी विनंती आहे की या संदर्भामध्ये जर आपण शासनाकडे तक्रार केली तर निश्चितच तात्काळ या संदर्भामध्ये उचित कारवाई करण्यात येईल.